आगतम स्वागतम सुस्वागतम। आज या ठिकाणी दहेगाव जिल्हा परिषद गट गुरसाळे पंचायत समिती आणि दहेगाव पंचायत समिती या उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आताच या दहेगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांचे सुपुत्र जीवन भैया जानकर, त्याचप्रमाणे शिवसेनेचे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी सपकाळ साहेब, त्या दहेगाव नगरीचे नेते सन्माननीय संदीपजी सावंत साहेब, माननीय रणधीरजी पाटील साहेब आणि उपस्थित सर्वच मान्यवर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, राजकारण हे एक विष आहे। राजकारण हे एक विष आहे जे योग्य हातात असेल तर विकासाकडे नेऊ शकता आणि चुकीच्या हातात असेल तर ते विनाशाकडे नेऊ शकता। पुन्हा एकदा तुम्हाला आठवणीने सांगतो, राजकारण हे एक असं विष आहे जे एक हातात असेल तर ते विकासाकडे नेऊ शकता आणि चुकीच्या हातात असेल तर ते विनाशाकडे नेऊ शकता। आपण या माळशिरस तालुक्याचा पाठीमागे 5 वर्ष आमदार असताना काय परिस्थिती झाली ते आपण सर्वांनी पाहिलंय। लोकशाही ही देशाची महत्वाची विचारधारा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि त्या घटनेमुळे सामान्य माणसाचे अधिकार हे स्पष्ट झाले। या निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे, जो अधिकार आपल्याला मिळाला आहे तो संविधानाने दिलेला आहे, घटनेने तो अधिकार आपल्याला मिळवून दिलेला आहे आणि ज्या देशामध्ये या घटनेच्या अधिकाराची पायमल्ली केली जाते तो देश, त्या देशामध्ये हुकुमशाही येते। हे आपण भारताच्या आजूबाजूच्या देशात पाहिलं। त्याचप्रमाणे या भारत देशामध्ये सुद्धा सध्या भारतीय जनता पक्षानं पाठीमागे उभा राहिलेला सर्वच तमाम युवक वर्गाला किंवा मतदार बंधू आणि भगिनी आणि दहेगाव नगरीतल्या ज्येष्ठ नागरिकांना विनंती करण्यात येते की समोर येऊन बसायचं आहे। माझी आपणाला नम्र विनंती आहे, इथं समोर आहेत त्यांनी खाली बसून घ्या, म्हणजे पाठीमागचं समजेल। पाठीमागे उभा राहिलेल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे, आपण पुढे येऊन बसायचंय। समोर आसनाची व्यवस्था केलेली आपली सर्वांची।